मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयामधील कूट प्रश्न या घटकामधील वेन आकृती या उपघटकाची परिपूर्ण तयारी करणार आहोत. या घटकाला आपण फास्ट रिव्हिजन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. कूट प्रश्न ज्यावरती 18 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातात, 9 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये वेन आकृतीवरती सुद्धा कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 प्रश्न हे विचारले जातात आणि म्हणून हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षा आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी या घटकावरती प्रश्न हे नेहमीच विचारले जातात. म्हणून आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता डायरेक्ट आपण प्रश्न आणि उत्तर, प्रश्न समजावून घेऊया आणि ते उत्तर कसं मिळवायचं त्याची पद्धत आपण आता जाणून घेऊया. ठीक आहे मित्रांनो, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याही आपण याच्यामध्ये लगेच पाहणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 1, जास्तीत जास्त वेळेला प्रश्न अशा स्वरूपात आलेले आहेत, आकृत्या आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जे काही अंक असतात ते दिलेले असतात आणि मग त्यावर आधारित प्रश्न 2 प्रश्न किंवा सरळ-सरळ 1 प्रश्न असा विचारला जातो. इथे काय दिलंय, आकृती काळजीपूर्वक पहा, प्रश्नांचं उत्तर पर्यायातून निवडा. वर्तुळ, चौकोन, त्रिकोण या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता? तिन्ही आकृत्यांमध्ये असणारा अंक कोणता आहे? तर आपल्याला 4 असा दिसतोय बघा, की तो चौकोनात पण आहे, वर्तुळात पण आहे आणि त्रिकोणात सुद्धा आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. अशाच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. थोडाफार त्याच्यामध्ये काही बदल असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय म्हटलंय, की खालील वेन आकृतीचं निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ आणि फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज किती? असे अंक बघायचे की जे फक्त आता त्रिकोणामध्ये आहे. त्रिकोणामध्ये काय आहे? फक्त 2 आहे. फक्त लंबवर्तुळामध्ये काय आहे? 6 आहे. षटकोनामध्ये फक्त षटकोन काय आहे? 7 आणि 8. तर यामधील अंकांची बेरीज किती? आता हे 7 आणि 8 होतील 15. 15 आणि 2 हे 17. 17 आणि 6 23. 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटलंय? तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक. तीनही आकृत्यांमध्ये सामायिक. सामायिक म्हणजे तिन्ही आकृत्यांमध्ये जो आलेला आहे असा अंक. आता इथे बघा आपल्याला 9 दिसतोय बघा. जो लंबवर्तुळात पण आहे, त्रिकोणात पण आहे आणि षटकोनात सुद्धा आहे. तर 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9. प्रश्न क्रमांक 4 मध्ये एक आकृती दिली आहे पहा. काय म्हटलंय, की पुढील आकृतीत वर्तुळात क्रीडांगण स्वच्छ करणारे, वर्तुळामध्ये कोण आहेत? क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी. त्रिकोणामध्ये कोण आहेत? बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी. आणि चौरसामध्ये कोण आहे? तर वर्ग खोल्या स्वच्छ करणारे विद्यार्थी. आकृतीचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती? फक्त क्रीडांगण व बाग. क्रीडांगण आणि बाग ह्या दोनही गोष्टी, फक्त क्रीडांगण आणि बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती? तर हे बघा मित्रांनो, हे जे 3 आहे ना 3, हे क्रीडांगणामध्ये सुद्धा आहे आणि बागेमध्ये सुद्धा आहे. म्हणजे फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे पर्याय क्रमांक 1, 3. आता इथं जर आपण पाहायला गेलं, फक्त क्रीडांगण आणि फक्त बाग असे जर 2 शब्द असते, तर मग काय आलं असतं? हे 4 आणि हे 9, 13. पण पर्यायात आहे का? नाही. फक्त क्रीडांगण व बाग जॉइंट विचारलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये 3 हा अंक असा आहे, की जो त्रिकोणात पण आहे आणि वर्तुळामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 साठी एक आकृती दिलेली आहे पहा, की काळजीपूर्वक आकृती पहा आणि प्रश्नाचं उत्तर निवडा. फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता? फक्त त्रिकोणात आहे असा कोणता अंक आहे? तर 7 आहे. 5 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त त्रिकोणात आहे 7. प्रश्न क्रमांक 6 साठी काय दिले बघा. इथे त्रिकोणामध्ये संगीतकार आहेत. त्रिकोणात कोण आहेत? संगीतकार. चौकोनात कोण आहेत? तर गायक. वर्तुळामध्ये कोण आहेत? नट. नट म्हणजे अभिनेता, हिरो. आता निरीक्षण करून पुढील प्रश्नाचं उत्तर सांगा. संगीतकार, गायक व नट हे तीनही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे? याचाच अर्थ काय, की तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक असलेला अंक कोणता ते बघायचा आहे. तर 3 आहे, त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे आणि या चौकोनात सुद्धा आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3. प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय म्हटलंय,
की पुढील वेन आकृती काळजीपूर्वक पहा आणि प्रश्नाचं उत्तर निवडा. फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक, फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक आणि फक्त वर्तुळ व चौकोनात असणारे अंक यांच्या बेरजेतील फरक किती येईल? आता बघा, फक्त चौकोन व त्रिकोणात काय आहे? फक्त चौकोन आणि त्रिकोण यांच्यामध्ये काय आहे? 7 आहे बघा. फक्त चौकोन आणि त्रिकोणामध्ये काय आहे? 7 आहे. वर्तुळ आणि चौकोनात असणारे अंक, वर्तुळात आणि चौकोनात असणारे अंक यांच्या बेरजेतील फरक किती येईल? म्हणजे कॉमन अंक आपल्याला निवडायचा नाही. कॉमन अंक घ्यायचा नाही. नीट समजून घ्या. फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक यांची बेरीज करायची. मग फक्त चौकोनात कोण आहे? तर 6 आहे. त्रिकोणात फक्त कोण आहे? तर 8 आहे. दोघांची बेरीज झाली 14. फक्त वर्तुळ व चौकोन, फक्त वर्तुळात कोण आहे? फक्त वर्तुळात आहे 3. फक्त चौकोनामध्ये आहे 6. दोघांची बेरीज आली 9. यांच्या बेरजेतील फरक किती? 14 वजा 9 बरोबर 5. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 8 आता पाहूया, की सोबतच्या आकृतीत खेळाडूंची संख्या दाखवली आहे. कबड्डी, हॉकी आणि क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. यावरून किमान 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती? किमान 2 खेळ खेळणारे खेळाडूंची संख्या किती? आता किमान 2 हे बघा, इथे 8 हे जे आहे ना आकडा बघा, तो कबड्डी पण खेळणारे हे खेळाडू आहेत ही संख्या आणि हॉकी सुद्धा खेळणारे हे खेळाडू आहेत 8. त्यानंतर इथे 13 बघा, हे क्रिकेटही खेळतात आणि हॉकी पण खेळतात. आता अशा 2 आकृतीमध्ये तर इतर कोणता नंबर नाहीये. आता हा 26 आहे बघा. हे 26 खेळाडू जे आहेत ना, ते कबड्डी खेळतात, हॉकी खेळतात, क्रिकेट पण खेळतात. म्हणजे ते जास्तीत जास्त 3 खेळ खेळतात. म्हणजे 2 खेळ तर खेळतातच. म्हणजे तो सुद्धा नंबर जो आहे तोही आपल्याला घ्यावा लागेल. कारण की किमान जे 2 खेळ, कमीत कमी 2 खेळ खेळू शकतात अशा खेळाडूंची संख्या आपल्याला पाहायची आहे. तर 8 मिळाले कबड्डी आणि हॉकी खेळणारे, 13 मिळाले क्रिकेट आणि हॉकी खेळणारे आणि 26 मिळाले हे तीनही खेळ खेळणारे. किमान 2 हे खेळ खेळतातच. 8 आणि 3 11 आणि 6 17. हातचा 1, 2 1 3 3 आणि 1 4. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 47. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. खालील वेन आकृतीचे अचूक वर्णन करणारा पर्याय कोणता? मित्रांनो, आता हे बघा, पर्याय काय दिलाय? पुरुष, स्त्रिया आणि डॉक्टर. आता काही पुरुष हे डॉक्टर पण आहेत आणि काही स्त्रिया या डॉक्टर पण आहेत. म्हणजेच मित्रांनो, हे काय आहेत? हे आहेत पुरुष आणि हे आहेत स्त्रिया. ठीक आहे? आणि काही पुरुष काय आहेत? डॉक्टर आहेत आणि काही स्त्रिया सुद्धा काय आहेत? डॉक्टर आहेत. तर याचं वर्णन करणारा, या प्रश्नाचं वर्णन करणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. काही पुरुष हे डॉक्टर आहेत आणि काही स्त्रिया या सुद्धा डॉक्टर आहेत. 2 स्वतंत्र घटक आहेत. 2 पुरुष वेगळे आहेत, स्त्रिया वेगळ्या आहेत. परंतु त्यांचं जे काही प्रोफेशन आहे ते एक आहे. ते एकच काम करतात किंवा त्यांच्यामधलं एक साम्य काहीतरी गुण विशेष असतो. तो दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं 2 स्वतंत्र वर्तुळ आहेत, परंतु ते एकात एक आलेले आहेत. आणि ज्यावेळेला 2 स्वतंत्र घटक असतात, परंतु त्यांच्यामध्ये काही साम्य असतं, ते या आकृतीनं दाखवलं जातं. ठीक आहे. 9चं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1. आता बघा, इथे काय आहे? संख्या. संख्या आहे. आणि या संख्येचे 2 उपघटक आहेत, समसंख्या आणि विषम संख्या. म्हणजे एक मुख्य प्रकार आणि त्याचे उपप्रकार असं वर्णन करणारी ही त्या ठिकाणी वेनाकृती आहे. पुढे काय आहे? वृक्ष. वृक्ष आहे प्रमुख आणि त्याच्यामध्ये आंबा आणि फणस, म्हणजे हीच आकृती जी आहे आता आपण काढलेली, ही आकृती या पर्याय क्रमांक 3चं वर्णन करणारी आहे. आणि 4 नंबर काय म्हटलंय, की देश. देशानंतर काय आहे? राज्य. देशामध्ये अनेक राज्य असतात आणि राज्यांमध्ये काय असतात? तर जिल्हे. जिल्हा हा सर्वात लहान घटक आहे म्हणून तो आत आहे. त्याच्यापेक्षा मोठं राज्य आहे आणि राज्यापेक्षा सगळ्यात मोठा आहे देश म्हणून तो बाहेर आलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला सर्वात म्हणजे लहान घटक, त्यापेक्षा मोठा घटक, त्यापेक्षाही मोठा घटक, असं जर ज्या प्रकार असतात अशा याचं वर्णन करणारी ही वेन आकृती आहे. तर याच्यावरती प्रश्न येतील. आणि अजून एक असतो बघा, सेपरेट दिलं समजा काय? आंबा, फणस, अननस. 3 मुख्य प्रकार असतील किंवा 3 स्वतंत्र घटक असतील, तर त्याचं वर्णन करणारी ही वेनाकृती आहे. तर अशा पद्धतीनं हे जे काही वेनाकृत्या आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 9चं उत्तर मिळालं 1. पुढे जाऊया. आतापर्यंत पण याच्यावरती हा एकच प्रश्न विचारला गेला होता. 10वा प्रश्न जो आहे, वेनाकृतीचं निरीक्षण करा. फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती आहे? फक्त एकाच आकृतीमध्ये. इथे 5 आहे लंबवर्तुळात, इथे चौकोनात 4 आहे, इथे वर्तुळामध्ये 9 आणि 2 आहे.
मग 9 अन् 2 11 कारण त्यांची बेरीज करायची. 9 अन् 2 11, 11 अन् 4 15, 15 अन् 5 20 पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक म्हणजे प्रश्न एकदम साधे आहेत मित्रांनो, एवढं किचकट नाहीये. फक्त आता ते वेन आकृतीचं वर्णन करायला सांगितलं होतं, तर त्याचा अर्थ कळाला की काही अवघड नाहीये. आणि चौकोनामध्ये जे आतमध्ये नंबर्स बघायचे आहेत आपल्याला कॉमन 2 किंवा सामायिक असणारा अंक किंवा स्वतंत्र, तर ते व्यवस्थित बघा फक्त. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय म्हटलंय, एका शाळेतील नृत्य, नाट्य आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या दर्शविली आहे. यावरून किमान 2 क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती? किमान 2 क्षेत्रामध्ये आवड असणाऱ्यांची संख्या. आता हे बघा, हे 13 यांना नृत्यही आवडतं आणि नाट्यही आवडतं. हे 12 यांना नृत्यही आवडतं आणि वादनही आवडतं. हे 8 यांना वादनही आवडतं आणि अ, नाट्यही आवडतं. आता काय म्हटलंय, किमान 2 क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या, किमान 2. मग आता हे 26 वाले जे आहेत ना, यांना 3 ची सुद्धा आवड आहे. म्हणजे त्यांना पण किमान 2 घटकांची आवड आहे. जास्तीत जास्त त्यांना 3 घटक आवडतात. पण कमीत कमी तर 2 आवडतात त्यांना. म्हणून मग आता आपल्याला कायची बेरीज करावी लागेल? 26, 12, 13 आणि 8. मग आता यांची बेरीज किती होईल मित्रांनो? 6 अन् 2 8, 8 अन् 3 11, 11 अन् 8 19. आजचाला 1, 2 अन् 1 3, 3 अन् 1 4, 4 अन् 1 5. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 59 त्याचं उत्तर होईल. आता हा जो 12वा प्रश्न आहे ना, हा शेवटचा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओमधला. तर याच्यामध्ये काय म्हटलंय, त्रिकोणामध्ये कोण आहेत? तर खो-खो खेळणारे विद्यार्थी आहेत किंवा खेळाडू आहेत. आयतामध्ये कॅरम खेळणारे आहेत आणि वर्तुळामध्ये लंगडी घालणारे खेळाडू आहेत. आता काय म्हटलंय, की कॅरमपेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे? कॅरमपेक्षा बरं का. आता कॅरमपेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे? आता हे लक्षात घ्या. कॅरम खेळणारे फक्त हे 3 नाही बरं का. कॅरम खेळणारे हे 3 आहेत, हे 7 आहेत, हे 5 आहेत, हे 6 आहेत. कारण की कॅरमचा हा पूर्ण चौकोन आहे. मग 6 अन् 5 11, 11 आणि हे 7 18, 18 अन् 3 21. कॅरम खेळणारे किती आहेत? 21. आता लंगडी खेळणारे किती आहेत मित्रांनो? लंगडीवाले हे 7 आहेत, हे 9 आहेत. 9 अन् 7 झाले 16. 16 आणि हे 5 21. 21 अन् 8 29. लंगडी घालणारे आहेत 29. विचारलंय काय? कॅरमपेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे? तर 29 वजा 21 केलं तर येतं मित्रांनो 8. म्हणजे लंगडी खेळणारे 8 ने जास्त आहेत. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या वेन आकृत्यांवरती 12 प्रश्न यापूर्वी झालेल्या पेपरला विचारलेले आहेत आणि असेच प्रश्न आता पण येतील. त्याच्यामुळे फक्त व्यवस्थित प्रश्न समजावून घ्या आणि उत्तर सोडवा. एवढं काही अवघड हा भाग नाहीये. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. इतरही तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, सराव परीक्षेसाठी सराव पेपरसाठी www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटला आजच भेट द्या. मोफत सराव पेपर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. उद्या होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ज्याही परीक्षांना तुम्ही भविष्यामध्ये सामोरे जाणार असाल, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लवकरच आता नवीन व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा गुरूवरती भेटूया. तूर्तास थांबूया. जय हिंद.